हरिओम. आपण उपासनेच्या सत्राकडे वळतोय आणि आपण अष्टांग योग पाहतोय गेले कित्येक शनिवार. आणि त्याच्यामध्ये आपण आसनासंबंधी अ, आदित्य दादाकडनं ऐकलं होतं की मुळात आपलं जे शरीराचं आसन आहे तर ते कसं घालायचं. तर त्याची खूप सारी डिटेल माहिती आपण ऐकलेली होती की कुठं बसावं, कुठं बसू नये, काय करावं, काय करू नये. नंतर त्या ध्यान करायच्या आधी पोट हलकं हवं वगैरे अशा अनेक गोष्टी आपण सगळ्या पाहिल्या होत्या. आज आपण थोडंसं मनाच्या आसनासंबंधी बघणार आहोत. पण त्याबरोबरच मला एक गोष्ट अशी बोलावीशी वाटते, की उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आजचा पण महत्त्वाचा आहे. तो ह्याच्यासाठी जास्त करून ज्या ॲडव्हर्टाइज कंपनी असतात ना, त्यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, की हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. मग सगळीकडे खूप सारे सेल लागलेले असतात. लोकं चॉकलेट विकत घेत असतात. काय सुरू असतं. ते पण छान आहे. पण उद्याचा दिवस हा आध्यात्मिक मार्गावर जे लोकं साधना करतात, ज्यांना ज्ञानप्राप्ती करून घ्यायची आहे, ज्यांना भगवंताची आवड आहे म्हणजे नॅचरलपणे, त्या सगळ्यांसाठी महाशिवरात्रीचा दिवस हा खूप विशेष आहे. तर मग महाशिवरात्र काय आहे? तर त्याच्या संबंधी अनेक धारणा आहेत. तर आपण खूप त्याची डिटेल माहिती बघूया नको. पण काय रिझनसाठी आपण महाशिवरात्र साजरी करतो? कारण म्हणजे भगवान शिव हे असे एक आपले देव आहेत, की ज्यांना जन्म नाही, मृत्यू नाही. पण मग महाशिवरात्र म्हणजे एक्झॅक्टली काय झालं म्हणून ती साजरी करतात. तर काही जण असं म्हणतात, की शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीचं लग्न झालं. तसंच आपल्याला माहिती आहे, की ज्योतिर्लिंग किंवा शिवाची एक पिंडी असते. तर त्या रूपामध्ये शिवांनी जेव्हा पृथ्वीवर आपलं प्रथम दर्शन धारण केलं, तर तोही हा शिवरात्रीचा दिवस आहे. तसंच भगवान शिवांनी सगळ्यांच्या रक्षणासाठी ते हलाल विष प्यायलेलं होतं समुद्र मंथनामध्ये आणि म्हणून मग त्यांना नीलकंठ हे नाव प्राप्त झालं. तो पण हाच दिवस आहे. म्हणून शिवरात्रीचा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. तसंच आपण पण घरी बघतो, की रुची पालटासाठी पण तो आपल्याला छान वाटतो, की एक दिवस तरी पोळी भाजी नको खायला किंवा असं किंवा त्याचं एक विशेष काहीतरी प्रिपरेशन किचनमध्ये सुरू असतं. म्हणून पण आपल्याला शिवरात्र माहिती असते. बरेच ठिकाणी शिवरात्रीच्या दिवशी शाळांना सुट्टी असते. आता उद्या रविवारच आलाय, पण इन केस रविवार नसला तरी आपण सुट्टी मिळाल्याने पण आनंदामध्ये असतो. तर असे हे जे भगवान शिव आहेत, ते आपल्यासाठी एवढे प्रिय का आहेत? तर आपण जी योग उपासना करतो, तर त्या सगळ्या योग उपासनेचे आदिगुरु म्हणून त्यांना मानलं जातं. शिव म्हणजे कल्याणकारी. अशा अशा या शिवांपासून ही ध्यानयोगाची उपासना सुरू झाली असं मानलं जातं. म्हणून त्यांना आदिगुरु असं म्हणतात. तर ह्याच्यामध्ये आपण जे आसन बघतो आहोत, तर ते आसन कसं असावं असं वाटल्यावर मला असं वाटलं, की आपण जर का शिवांचा जो ध्यानस्थ फोटो पाहिला किंवा आपण आपल्यातले काही जण जर का आश्रमामध्ये गेले असतील आणि त्यांनी तो अ, आश्रमामध्ये त्यांचा डोळे मिटून बसलेला फोटो पाहिला असेल भगवान शिव शंकरांचा, तर सहज लक्षात येतं, की हालचाल करायची नाही म्हणजे काय करायचं? तर भगवान शंकरांसारखं बसायचं. तर असे ते दगडावरच बसलेले आहेत. असं काही खूप कोझी असं आसन नाहीये. पण त्यांचं शरीर कुठेही हलत नाहीये आणि म्हणजे त्यांची सर्व दृष्टी आहे ती अंतर्मुख आहे. कारण पहिले येतं ते शारीरिक आसन आणि दुसरं येतं ते मानसिक आसन. मग शारीरिक आसनातच दुसरी गोष्ट काय येते, तर डोळे मिटले गेले पाहिजेत. म्हणजे मग काय होतं, सगळं आजूबाजूचं दृश्यच निघून जातं. मग आता डोळे मिटले, की मग आपल्या मानसिक आसनाचा प्रवास सुरू होतो, की आता डोळे मिटलेत म्हणजे मी कुणाला पाहत नाहीये आणि लोकांनाही असं वाटतंय, की मी डोळे मिटले म्हणजे मी शांत आहे. पण म्हणजे मग मी नक्की आहे, तरी पण मी आतमध्ये नक्की काय करतोय? हा प्रश्न राहतोच. कारण मग अशा वेळेला खरं तर आपण प्रिटेंड करू शकतो, की आपण ध्यान करतो. पण आपल्याला काही तसं आवडत नाही. हा काय प्रिटेंड प्ले नाहीये ध्यान म्हणजे. तर त्यामुळे मग करायचं काय आतमध्ये? तर भ्रूमध्यापाशी लक्ष केंद्रित करायचं. एक पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, की हे ध्यान मी माझ्यासाठी करतोय. आई सांगते, बाबा सांगतायत किंवा कुणीतरी सांगतंय म्हणून नाही करत आहे. मला त्याने बरं वाटणार आहे, मला शांत वाटणार आहे म्हणून मी करतोय. हीच सगळ्यात मोठी मानसिक आसनाची पहिली धारणा आहे असं मला वाटतं, की ज्याच्यामुळे आपण ध्यानासाठी तयार होतो. मग आता आपण डोळे मिटले, मग त्याच्यानंतर दृष्टी कुठे बरं ठेवायची? तर आतूनच भ्रूमध्याच्या पाशी लक्ष केंद्रित करायचं.
आणि मग आपल्याला पुढची ध्यानाची प्रोसेस माहिती आहे की सोहम किंवा श्रीराम ओम असा छोटासा मंत्र घ्यायचा आणि त्याच्या मंत्राच्या आलंबना सहित इथे आतून लक्ष ठेवून आपण शांत बसतो. ही आपली ध्यानाची प्रोसेस आहे. आपण त्याची सुरुवात देखील आपण कशाने करतो? तर ओंकाराने करतो. तर ओंकार हे कुणाचं नाव आहे? तर गणपतीचं नाव आहे आणि गणपती कुणाचा मुलगा होता? तर भगवान शंकरांचा. आणि त्यामुळे आपण म्हणतो ना, की भगवान शंकर काय किंवा गणपती काय हे सगळे आपल्या या उपासनेशी जोडले गेलेले आहेत. तसंच भगवान शंकरांचं अजून एक जाणवलेली मला अशी गोष्ट, की जर का त्यांच्या कुठच्याही मंदिरात तुम्ही गेलात, तर खूप जास्त असा देखावा नसतो. म्हणजे आपण एस्पेशली इकडे नॉर्थकडे जी आपण कृष्ण भगवानांची देवळं बघतो, तर त्याच्यामध्ये खूप सारं डेकोरेशन असतं. पण साधारण कुठेही भगवान शंकरांच्या मंदिरात गेलात, की एक शिवपिंडी, त्याच्यावर एक होणारा शांतपणे असा होणारा पाण्याचा अभिषेक किंवा दुधाचा अभिषेक, थोडीशी फुलं घातलेली बस. मग तिथे गेल्यावर आपोआप असं वाटतं, की एव्हरीथिंग इज आउट नाऊ. म्हणजे आपल्या हळू आपल्या वृत्ती सगळ्या केंद्रित करायला ध्यानासाठी असं शांत वातावरण आपोआपच निर्माण झालेलं असतं. तसंच ह्या निमित्ताने मला अजून ह्या पण गोष्टीची आठवण झाली, की ज्या ठिकाणी अ, ई अ, ईश्वर असं शेवटी त्या नामांच्या आहे, ती सगळी देवळं ही महादेवाशी संबंधित आहेत. म्हणजे घृष्णेश्वर, नंतर रायरेश्वर. रायरेश्वराच्या मंदिराचं तुम्हाला आठवतंय का? कुणी सांगेल का मुलांपैकी मला? रायरेश्वराच्या मंदिराचं महत्त्व काय आहे? जर का आपण इतिहास बघितला असेल, आपण आदित्य काकाकडनं खूप वेळ आपण शिवाजी महाराजांची खूप मस्त माहिती बघितली. काय बरं सिग्निफिकन्स आहे? तिकडे शिवाजी महाराजांनी शपथ घेतली ना स्वराज्याची. व्हेरी गुड. कुणी सांगितलं? मी सांगितलं. ओके. पहिली राज्याची शपथ अनिशने सांगितली. पहिली स्वराज्याची शपथ शिवाजी महाराजांनी. बघा त्यांच्या नावात पण शिव आहे. तर ती शिवाजी महाराजांनी शपथ पहिली महादेवाच्याच मंदिरात, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतलेली होती. आणि म्हणून हे भगवान शिव हे अतिशय एक पॉवरफुल देव आहेत, की जे दुष्टांचा नाश करण्यासाठी तिसरा डोळा पण उघडू शकतात. जे कला सादर करणारे लोकं आहेत, त्यांची पण ती देवता आहे. त्यांना नटराज ह्या स्वरूपामध्ये उद्या पूजलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी. अनेक कलाकार रात्री-रात्री जागरण करून आपली कला त्यामध्ये सादर करतात. नंतर जे योगी लोकं आहेत, ते जागून जास्तीत जास्त ध्यानाने त्यांची उपासना करण्याचे प्रयत्न करतात. तर असा हा अतिशय पवित्र दिवस उद्या आपण साजरा करणार आहोत आणि त्यानिमित्ताने आता आपण उपासनेकडे वळणार आहोत. उपासनेकडे वळण्याच्या पूर्वी आपण भगवान शंकरांची 12 नावं प्रथम म्हणूया. माझ्या मागून अबीर म्हणे, तुम्ही पण आपल्या मनामध्ये म्हणा. हम्म. ओम शिवाय नमः. ओम शिवाय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम महेश्वराय नमः. ओम शंभवे नमः. ओम शंभवे नमः. ओम पिनाकिने नमः. ओम पिनाकिने नमः. ओम शशिशेखराय नमः. ओम शशिशेखराय नमः. ओम वामदेवाय नमः. ओम वामदेवाय नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम विरूपाक्षाय नमः. ओम कपर्दिने नमः. ओम कपर्दीने नमः. ओम नीललोहिताय नमः. ओम नीललोहिताय नमः. ओम शंकराय नमः. ओम शंकराय नमः. ओम शूलपाणये नमः. ओम शूलपाणय नमः. ओम खट्वांगिने नमः. ओम खट्वांगिने नमः. हरिओम. यानंतर हरि ओम. आपण 3 वेळा दीर्घ ओंकार करूया, मग 3 वेळा गायत्री मंत्र म्हणूया आणि मग 1 मिनिट ध्यान करूया. सगळ्यांनी दीर्घ श्वास घ्या.
ओ ॐ स्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ ॐ भूर्भुवः स्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ ॐ भूर्भुवः स्वः ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ॐ हरि ओम. एक वेळा दीर्घ ओंकार करूया. ओ यानंतर आपण अजून थोडीशी नावं भगवान शंकराची म्हणून त्यांचं स्मरण करूया. ओम विष्णुवल्लभाय नमः. ॐ विष्णुवल्लभाय नमः. ओम शिपिविष्टाय नमः. ॐ शिपिविष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ॐ अंबिकानाथाय नमः. ओम श्रीकंठाय नमः. ॐ श्रीकंठाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ॐ भक्तवत्सलाय नमः. ओम भवाय नमः. ॐ भवाय नमः.
ओम शर्वाय नमः. ओम शर्वाय नमः. ओम त्रिलोकेशाय नमः. ओम त्रिलोकेशाय नमः. ओम शितिकंठाय नमः. ओम शितिकंठाय नमः. ओम शिवाप्रियाय नमः. ओम शिवाप्रयाय नमः. ओम उग्राय नमः. ओम उग्राय नमः. ओम हिमनगजामात्रे नमः. ओम हिमनगजात्मत्रेय नमः. हरि ओम. हरि ओम. हरिओम. खूपच छान झाली उपासना. आणि उपासनेचं विशेष महत्त्व जसं तेजश्री मावशीने सांगितलं की भगवान शिवांचं स्मरण, आणि भगवान शिवांचं स्मरण जर करायचं असेल आपल्याला, म्हणजे भगवान शंकराचं, तर ते ओंकार ह्या नाममंत्राच्या माध्यमातून करता येतं. आणि आपल्या जर तुम्ही बघितलं सगळ्या शास्त्रामध्ये, तर जिथे जिथे सगुण साकार स्वरूप आहे ईश्वराचं, त्याला त्याच पद्धतीने निर्गुण निराकाराकडे, निर्गुण म्हणजे काय, विच डज नॉट हॅव एनी क्वालिटीज, आणि निराकार म्हणजे विच डज नॉट हॅव एनी फॉर्म. तर अल्टिमेटली जर आपल्याला ईश्वराचं स्वरूप समजून घ्यायचं असेल, तर आपल्या आतमध्येच त्याचा शोध घ्यायचा आहे. मग तिथे फॉर्म कुठे आहे आणि त्याला क्वालिटीज काय आहेत, पण हेच अंडरस्टँडिंग करण्यासाठी म्हणून आपल्याला भगवान शिवांचं स्मरण करत, आणि ते करण्यासाठी योग्य मार्ग म्हणजे ओंकार ध्यानाचा, जो तेजश्री मावशीने एवढा सुंदर सांगितला, त्या माध्यमातून जायला लागतं. त्यामुळे गणपती बाप्पाची उपासना म्हणजेच भगवान शिवांची उपासना, भगवान शिवांची उपासना म्हणजेच ज्ञानाची उपासना. शिव म्हणजे पवित्र, आणि सर्वात पवित्र काय आहे तर ज्ञान, नॉलेज. नॉलेज अबाउट व्हॉट, अबाउट आवर ट्रू सेल्फ, म्हणजेच गॉड. हे लक्षात ठेवायचं. हे सगळं समजून घेऊन प्रयत्न करायचा. ओके, हे सगळं कळेलच असं नाहीये, पण ते कळावं म्हणून यू हॅव टू टेक द फर्स्ट स्टेप. ध्यानाची फर्स्ट स्टेप, उपासनेची फर्स्ट स्टेप. ऑलवेज कीप दॅट इन माइंड. तर खूप सुंदर केली उपासना आता सर्वांनी, आणि अशीच करत राहायला पाहिजे. आणि गंमत जर सर्वांना माहिती असेल तर भगवान शिवांचे सर्वात बेस्ट फ्रेंड कोण होते माहिती आहे का? कोणी सांगू शकेल का? म्हणजे मला मुलं दिसत आहेत इथे म्हणून मी विचारतो, पण तुम्ही सांगू शकता हात वरती करून. कोणाला माहिती आहे भगवान शंकरांचे बेस्ट फ्रेंड कोण होते? एनीवन? येस, अनिशचा हात वरती. आपण अनिशला स्पॉटलाइट मध्ये घेऊयात, बघूयात अनिश काय म्हणतो. विष्णू. भगवान विष्णू चुकीचं नाहीये, पण भगवान शिवांचे बेस्ट फ्रेंड भगवान श्रीराम होते, म्हणजेच भगवान विष्णूंचे अवतार. आणि हे कुठे आले का तुम्हाला? फार जर तुम्ही सुंदर प्रसंग, अनिश मी जस्ट म्यूट करतो तुला, इको येतो. फार सुंदर जर प्रसंग तुम्ही बघितला ना, तर तुम्ही रामरक्षा म्हणत असाल सर्वजण, किंवा माहिती असेल बरेच जणांना. तर रामरक्षेमध्ये शेवटी म्हणजे खरं तर काय आहे की भगवान शंकरांनी पार्वती मातेला उपदेश केला, आणि त्याच्यामध्ये पार्वती माता असं विचारते की 1000 विष्णूची जी, भगवान विष्णूंची जी नावं आहेत त्याच्या ताकदीचं असं एक कुठलं नाव आहे का? तेव्हा ते असं तिला सांगतात की श्रीराम राम रामेती रमे रामे मनोरमे. मनोरमा तिला उद्देशून म्हणतात, सर्वांचं मन रमवणारी आणि तिचं मन रमवणारा, आणि अशा सर्व मनोरमांचं मन रमवणारा म्हणजे हा राम. आणि ह्या राम बाप्पाचं असं एक नाव आहे, अगं राम राम राम, हे नाव लक्षात घे, असं भगवान शिव सांगतात. खूप सुंदर सुंदर कथा आहेत, आपण थोड्या थोड्या बघत जाऊया. पण महाशिवरात्र निमित्त आणि इतकी सुंदर उपासना सर्वांनी केलं म्हणून छोट्या छोट्या छान छान गोष्टी आपण भगवान शंकरांच्या बघतोय.